मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वाची प्री कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये अमरावती आगीचा मुद्दा आणि जरांगेंच्या आंदोलनावर महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा आढावा घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही समाजाला नाराज न करता हा प्रश्न ग्राउंड लेवलवर कसा हाताळावा याबाबत या बैठकीमध्ये सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे। आज मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। यामध्ये अनेक मुद्दे चर्चिले जाणार आहे। अमरावतीमध्ये झालेली दुर्घटना असेल, जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, त्याच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या संदर्भामध्ये यावरती महत्त्वाची चर्चा या प्री कॅबिनेट बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। तसंच आज जी महायुतीची समन्वय समितीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय मुद्दे आणि अडचणी मांडायच्या या संदर्भात देखील यामध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्या बैठकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। वैदेही, आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाची ही बैठक ठरण्याची शक्यता आहे। एकतर कॅबिनेटमध्ये नेमके काय मुद्दे मांडायचे आणि समन्वय समितीच्या बैठकीमध्ये काय मुद्दे मांडायचे यावरती चर्चा होऊ शकते। नक्कीच आपण बघतोय की काहीच वेळात खरं तर प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। आपण बघतोय की खरं तर काही हालचाली ज्या आहेत त्या या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बघायला मिळत आहेत। अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते। काही महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात चर्चा देखील झाली असल्याची माहिती या निमित्तानं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की एकूणच पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं क्राईमचा रेशो वाढतोय त्या अनुषंगानं कुठेतरी या बैठकीमध्ये सध्या चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे। पोलिसांची खरं तर ही बैठक या निमित्तानं आता आपण बघतोय की झालेली बघायला मिळाली होती। मात्र यानंतर काही वेळेतच नेत्यांची बैठक देखील याच ठिकाणी देवगिरी बंगल्यावर होणार आहे आणि देवगिरी बंगल्यावर आपण बघतोय की काही वेळेतच या ठिकाणी अनेक नेते उपस्थित राहतील। खरं तर राज्यामध्ये जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, ओबीसी आणि मराठा या समाजासंदर्भात काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे कॅबिनेट बैठकीच्या अगोदर खरं तर प्री कॅबिनेट बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे। याशिवाय आपण बघतोय की अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना झालेली होती त्या बैठकीमध्ये देखील या एकूणच मुद्द्यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। यासोबतच रुग्णालयांमधील एकूणच सध्याची असलेली परिस्थिती आणि कशा पद्धतीनं लक्ष देता यावं या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची प्राथमिक नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्याआधी आता एनसीपीची देखील एक प्री कॅबिनेट बैठक होणार आहे आणि यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा होणार आहे।